पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो झोपा ना, काय फेऱ्या मारताय? येतील ती त्यांची वेळ झाली की। अगं पण किती उशीर? ही का फिरायला जायची वेळ? केव्हा गेलेत ते? हो पहिल्यांदा का गेलेत? येतील ते, झोपा झोपा काय झोपा। अरे का किती उशीर? कुठे गेला होता तुम्ही? हा तुम्हाला काय झालं? जरा लांब गेलेलो वॉक करायला म्हणून वेळ लागला। उगीच ओरडताय। आणि तुम्हाला जर झोप आली होती तर झोपायचं ना। अरे मला दार बंद करायचं होतं ना। अरे आम्ही आल्यावर बंद केलं असतं बाबा। दार उघडं ठेवून असं झोपायची सोय आहे का? रोज बघताय ना तुम्ही, कुठे ना कुठे काय ना काय घडत आहे। बाबा 10:30 वाजलेत। 10:30? मी तुम्हा सर्वांना सांगतोय, उद्यापासून 10 वाजताच्या आत निजानीत झाली पाहिजे। अरे ही काय जबरदस्ती आहे? बाबा एक सजेशन देतो, जा बाहेर जाऊन या कुठेतरी 4 दिवस। जेव्हा बघा ओरडत असता कोणा ना कोणावर। अरे मला सांगतो तुझं काय? तू काय इथे उभी आहेस? अगं जा झोप झोप। हो जा। वॉचमैन, वॉचमैन। सलाम साहब। यहाँ पे रात को सोने के लिए आते हो क्या? नहीं साहब, ड्यूटी करने आया। ड्यूटी करना है तो खड़े रह के करो ना। कुर्सी पे बैठे रहोगे तो आग लग जाएगी, क्या फायदा? जी साहब। इसके बाद में कुर्सी पे बैठे हुए नहीं दिखना चाहिए, वरना सोसाइटी को कंप्लेंट कर दूंगा। जी।
बोल प्राजू. हो हो येते. सती लक्ष्मी करपति सरस्वती करमली गोविंदम प्रभाते करदर्शनम समुद्र वसनी देवी पर्वत भूमंडलम विष्णु पत्नी नमोस्तुते पादस्पर्श क्षमस्व. राजू अगं ही तर तुझी गाडी आहे. तर नवीन गाडीवर कशाला शिकायचंय? आधी जुन्या गाडीवर हात मारून घे. बर हे बघ, हा एक्सिलेटर आहे आणि हा ब्रेक. चालव आता. आता तो ब्रेक हळूहळू सोड आणि एक्सिलेटर वाढव, म्हणजे गाडी पुढे जाईल. आशू, चल चल घरी जाऊया. एक एक असं कर ना. हे हे हळू 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 हळू. हळू. हा हळू. सॉरी सॉरी सॉरी. हळू हळू. मी माझी साडी घेऊन येते. थांब, कुठे सांग, मी घेऊन येते. मोठ्या कपाटात खालती आहे. ठीक आहे, तू जा बाथरूम मध्ये.
हे घे, काकांना बहुतेक जाग येते. मी आहे ना, ऐक ऐक, औषध घे, मी तुला फोन करते. सावकाश. आओ. आई, अरे यार, कुठे गेली माझी पांढऱ्या रंगाची ओढणी? शिट. बरोबर बाहेर जातानाच ना काही ना काहीतरी हरवलेलं असतं. वहिनी आले. आई ग. वहिनी वहिनी आले आले ग. काय ग? अगं माझी या ड्रेसवरची ओढणी कुठे पांढऱ्या रंगाची? अगं मी इथे ठेवली होती माझ्या कपाटात, शोधून देते थांब. तुझ्या कपाटात? ही घे. वहिनी हे काय अगं? शाईचे डाग पडले त्याच्यावरती, असे कसे पडले? हो ना, अशी कशी सांडली? तुला माहिती नाही? अरे हो, तुला कसं माहिती असेल? तू घरात असतेस का? सतत तर बाहेर असतेस ना तू. खेळता खेळता मुलांनीच हा डाग पाडला असणार आहे, पण तुला कसं माहिती असेल म्हणा. ते सगळं मेसअप चाललंय हे घर म्हणजे. शी, मला ना इथे राहणंच कठीण होत चाललंय दिवसेंदिवस. अगं शिल्पी, असं टोकाचं का बोलतेस तू? थांब, मी तुला दुसरी ओढणी देते. आता कुठली दुसरी ओढणी? सूट होणार आहे का ती या ड्रेसवर? अगं शोभेल अशीच देईन, देते मी. थांबशील जरा? अरे मी म्हणजे काय, तू आहे का? काहीतरी घातलं आणि निघाले बाहेर. अगं असं का बोलतेस तू? मी देते तुला शोधून आणि शोभेल अशीच देईन. तू हो बाजूला. ओ गॉड, हा जो तुझा टोन आहे ना, हे जे काही साधेपणाने साळसूतपणाने बोलण्याचा जो आव आणतेस ना तू, अगं असं काय बोलतेस तू? इतकी का चिडचिड करतेस? एवढं टोकाचं मला ना रागच येतो तुझ्या या टोनचा. इरिटेट होतो मला, डोक्यात जातो तुझा हा टोन. नीट बोलायचं, नॉर्मल बोलायचं. राग तर राग आणि प्रेम तर प्रेम. सेम आईचं घेतलंयस तू हे. सेम टू सेम आहेत दोघी. शिल्पी, आला खरा टोन आत्ता बाहेर. हा तुझा खरा सूर आहे आणि प्लीज अशीच बोलत जा, नॉर्मल. हे बघ, तू मला ना वाटेल ते बोल, पण आईला इथे मध्ये आणू नकोस. एक मिनिट, मला ना मुळात तुझ्या आईशीच काय, तुझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. मुळात मला ना इथे राहण्यातच काही इंटरेस्ट नाहीये. माझा नवरा तिकडे बसलाय पैसे घेऊन सेपरेट घर घ्यायला, पण मी नाही म्हणतेय कारण दादाने मला इथली पूर्ण जबाबदारी दिली आहे म्हणून. नाहीतर आय शुड मूव्ह राईट नाव. अगं हो हो हो, जरा शांत हो. हो बाजूला बाजूला हो, मी तुला देते शोधून. लवकरच काहीतरी डिसिजन घ्यावा लागणार आहे मला. शिल्पी, जेनिफर, हॅलो, बोल. अगं तू काय आज हाफ डे मागितला आहेस? काय झालं? अगं माझे ना हात पाय दुखतायत. ओके, औषध घे आणि डॉक्टरकडे जा. अगं घेतली ग गोळी. अगं पण अनिता मॅडम म्हणत होत्या की तुला ड्रायव्हिंग लायसन्स घ्यायला जायचंय. हो जायचंय, पण मी त्यांना सांगितलं नाही की माझे हात पाय दुखतायत. अच्छा, पण आता तुला हाफ डे मध्ये डबल ऑर्डर्स कराव्या लागतील. करू शकशील ना? जेनिफर, कराव्या तर लागणार ना ग. ऐक ना, मी तुला ना नंतर फोन करते, म्हणजे ऑफिसमध्ये भेटल्यावर बोलू आपण. हा, एक मिनिट.
जेनिफर मला सांग ना, हे RTO ऑफिस कुठे आहे? RTO ऑफिस बघ, एक्सक्यूज मी सर, हा बोला. मला ना लायसन काढायचंय. तुम्हाला गाडी चालवता येते का? नाही म्हणजे शिकते मी आता. 8 दिवसांनी तुमची परीक्षा असेल. इथे येऊन तुम्हाला गाडी चालवून दाखवायला लागेल. बर. हे बुकलेट घ्या. यात वाहतुकीचे सगळे नियम लिहिलेले आहेत. यात सगळे सिम्बॉल आणि बोर्ड लागतात ना रस्त्यावर, त्याचा काय अर्थ आहे ते दिलेलं आहे. ते नीट पाठ करून या. बर. नुसतं बरं नाही, हा फॉर्म भरा. फॉर्म भरून काउंटर नंबर 5 वर द्या. तुम्हाला तिथे अपॉइंटमेंट मिळेल आणि गाडी चालवून दाखवायची आणि लायसन घेऊन जायचं. ओके सर. अहो ताई सावकाश. बसा बसा. चालेल ना? चालेल ना, बसा ना इकडे. आरामात बसून फॉर्म भरा. तुमचं नाव सांगा. ॲडव्होकेट विद्युत म्हात्रे. त्यांना माझं नाव सांगा, तुमचं काम होऊन जाईल. ठीक, ओके. हा एक गाडीचा नंबर आहे. ही गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर आहे ते जरा बघा. म्हणजे फर्स्ट ओनर, सेकंड ओनर सगळे डिटेल्स काढा. हा बोल शिल्पी. आपण घर बघायला जाणार आहोत आजच, लगेच. अगं पण आजच का? प्रश्न विचारू नकोस आता. आजच जायचंय. मी हाफ डे घेते. तू तिकडे साईटवर पोहोच, ठीक आहे? बरं ठीक आहे, तुम्हाला पत्ता पाठव, मी पोचतो. नाव सांगा तुमचं. मॅडम. हो मॅडम. ताई? तुमच्या ताई आहेत का त्या? नाही, असं वाटलं अचानक. ताई इथे कशाला असेल म्हणा. असं होतं वकील साहेब. ताईचा विचार असेल तुमच्या डोक्यात, म्हणून तुम्हाला वाटत असेल की त्या तुमच्या ताई आहेत. असं होतं. बरं, त्या लायसन पाहिजे म्हणाल्या आणि नाव न सांगताच निघून गेल्या. विचार तर आहेच तिचा मनात. बरं, आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ते डिटेल्स मला हवेत. ओके. केस जरा सिरियस आहे.